केलं तर एक ते फार चांगलं काम होईल, हे एक माझं रेकमेंडेशन त्यांना आहे. 2 मिनटं मला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बोलणं गरजेचं वाटतं. खरं सावरकरांविषयी काय बोलायचं? पण 2 गोष्टी मी सांगाव्याशा वाटतात, की दुसऱ्या महायुद्धामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, की भारतीयांनी ब्रिटिश सैन्यामध्ये भरती व्हायला पाहिजे. ज्यावेळेला भारत पारतंत्र्यामध्ये होता आणि त्यावेळेच्या नेतृत्वाला वाटायचं की आपण ब्रिटिश सैन्यामध्ये का भरती व्हावं, तर सावरकरांचं म्हणणं होतं की तुम्ही जर सैन्यामध्ये आता भरती झाला तर तुम्हाला शस्त्र कशी चालवायची, तोफा कशा चालवायच्या, बोटी कशा चालवायच्या, रणगाडे कसे चालवायचे, त्याचं तुम्हाला युद्ध प्रशिक्षण मिळेल. आणि ज्याच्यामुळे ज्यावेळेला भारत स्वतंत्र होईल तर त्यावेळेला ज्या लढाया लढल्या जातील त्यामध्ये तुम्ही देशाला प्रचंड मदत करू शकाल. हे केव्हा म्हटलं होतं? 1940 साली. देश स्वतंत्र झाला 1947 साली. आणि त्यावेळेला देशातले जे इतर नेतृत्व होतं, राजकीय नेतृत्व, त्यांचं म्हणणं होतं की भारतीयांनी ब्रिटिश सैन्यामध्ये नोकरी करू नये, कारण ब्रिटन त्यावेळेला आपला एक शत्रू होता. पण सावरकरांची दूरदृष्टी बघा. ते सैनिक ज्या लढाईत जे लढले, जनरल थिमय्या असो की जनरल करियप्पा असो की फील्ड मार्शल साहेब माणेकशॉ असो, याच नेतृत्वाने आपल्याला 1947 लढाई जिंकण्यामध्ये मदत केली. 1965ची लढाई आणि 1971ची जी लढाई होती ज्यामध्ये आपण पाकिस्तानचे 2 तुकडे केले, त्याच्यामध्ये जे हिरो होते फील्ड मार्शल साहेब माणेकशॉ, त्यांनी त्यांची युद्धकला जी होती ती कुठे शिकली होती? दुसऱ्या महायुद्धामध्ये. तर त्याच्या म्हणजे माणसाची दूरदृष्टी कशी असते याच्याविषयी आपल्याला कळावं. तर सावरकरांचं हे एवढं सांगणं गरजेचं मला वाटलं होतं. आता मी ज्या ज्या विषयावरती मी बोलणार आहे या सगळ्या विषयांवरती सावरकरांनी काहीतरी म्हटलेलं आहे. अजून एक उदाहरण देतो की आपण जर नकाशा बघाल तर तिथे आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये तिथे अंदमान आणि निकोबार आयलंड दिसतील. सावरकर जवळजवळ 10 वर्ष काळ कोठडीमध्ये पोर्ट ब्लेअरमध्ये होते. तर त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं की ही जी काळ कोठडी होती त्याच्यात तुमची 10 वर्ष कशी गेली? तर त्यांचं त्याला उत्तर होतं की माझं शरीर फक्त इथे होतं, माझं मन इथे कधीच नव्हतं. आणि त्यावेळेला माझ्या मनामध्ये विचार येत होते की अंदमान निकोबार आयलंड ही देशाच्या किनारपट्टीपासून 1200 नॉटिकल मैल दूर असलेली जलदुर्गाची एक लाईन आहे, जिथे आपण आपलं सैन्य ठेवून देशाचं रक्षण तिथे करू शकतो. आणि मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की माझी जी बटालियन आहे 7 मराठा लाईट इन्फंट्री ही अंदमान निकोबार आयलंडमध्ये सुद्धा होती. जवळजवळ 1 वर्ष, म्हणजे मी तिथे 1 वर्ष होतो, ते अर्थात 3 वर्ष होते. परंतु तिथे खरोखर जे सोल्जरिंग करायचं, तिथे लष्करी तळ कसे असायला पाहिजे, एअरफोर्स कसं असायला पाहिजे, नेव्ही कसं असायला पाहिजे, पेट्रोलिंग कसं करायला पाहिजे, हे सगळं काम तिथे ॲक्च्युली केलेलं आहे. आणि असं म्हटलं जातं की नेव्हीला आज एअरक्राफ्ट कॅरियरची गरज आहे, म्हणजे विमानवाहू जहाजांची गरज आहे. तर सावरकर म्हणाले होते की या भागामध्ये अशी विमानतळं आपण निर्माण करू शकतो की त्या अनसिंकेबल एअरक्राफ्ट कॅरियर्स अशा होऊ शकतील. म्हणजे त्यांची दूरदृष्टी केवढी होती ज्याची आपल्याला कल्पना यावी. मला वाटतं सावरकरांविषयी इतकंच बोलणं हे गरजेचं आहे. माझा आजचा विषय आहे भारताची सुरक्षा. तर त्याला म्हणजे मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करीन, कारण एक मला 40-45 मिनटं बोलायला सांगितलेलं आहे आणि माझ्या आधी म्हणजे पुष्कळ बोलणं झालेलं आहे, वेगवेगळे विचार मांडण्यात आलेले आहे. सुरक्षा देशाची 2 भागामध्ये वाटता येईल. एक बाह्य सुरक्षा म्हणजे देशाच्या सीमेची सुरक्षा आणि दुसरी अंतर्गत सुरक्षा म्हणजे देशाच्या आतली सुरक्षा. आपण ज्यावेळेला बाह्य सुरक्षेविषयी बोलतो तर प्रश्न असा उभा होतो की देशाचे शत्रू कोण? देशाचा नंबर 1 शत्रू चीन आहे. म्हणजे इतकं साफ मला वाटतं माझ्याशिवाय कोणी सांगू शकणारच नाही, कारण चीन शत्रू आहे, पाकिस्तान शत्रू आहे, बांगलादेश शत्रू आहे हे सांगण्याची अनेकांची हिंमतच नसते, कारण त्यांना वाटतं की डिप्लोमॅटिकली हे जे स्टेटमेंट आहे हे बरोबर होणार नाही. पण देशाचा नंबर 1 शत्रू चीन आहे, नंबर 2 पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे आणि इतर काही देश आहे, म्यानमारमध्ये काही बंडखोर गुट आहेत. आणि त्यांच्यापासून आपल्याला आपल्या सीमांचं रक्षण जे आहे ते करावं लागतं. तर सीमेचे रक्षण करण्याकरता काय वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात याच्याविषयी मी आपल्याला नंतर सांगण्याचा प्रयत्न करीन. परंतु त्याच्यानंतर जो अंतर्गत सुरक्षेची जी आव्हानं आहेत ती जास्त भयंकर आहेत किंवा ती जास्त मोठी आहे. कारण जोपर्यंत सीमेचं रक्षण आहे, जोपर्यंत चीनविषयी लढण्याचा प्रश्न आहे, त्याची आपण जास्त काळजी करू नये. त्याची लढाई करण्याकरता भारतीय सैन्य हे सक्षम आहे, त्याची काळजी नको. परंतु काळजी आपल्याला असावी
ती आपल्या अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानाची. तर थोडक्यात मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो. आपण एक 2 मिनटं पाकिस्तानविषयी बोलूया. पाकिस्तान आपला शत्रू आहे, हे आपल्याला माहिती आहे. 1947चं युद्ध, 1965चं युद्ध, 1971चं युद्ध, 99 सालचं युद्ध आणि त्यानंतर सुरू झालेला दहशतवाद वगैरे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे 1971चं युद्ध हरल्यानंतर पाकिस्तानला कळालं की भारताशी युद्ध करून काश्मीरला कधीही आपण वेगळं करू शकणार नाही. म्हणून त्यांनी एक नवीन प्रकारचं युद्ध सुरू केलं, ज्याचं त्यांनी नाव ठेवलं होतं ऑपरेशन काराकोरम. दुसरं नाव आहे ऑपरेशन टोपॅज. आणि हे ऑपरेशन काराकोरम वेगळं कसं होतं, तर पहिली जी युद्ध होती ती सीमेवरती लढली जायची, परंतु नंतरच्या या युद्धामध्ये 1972 नंतर पाकिस्ताननी भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये दहशतवादी आणि त्यांचे समर्थक घुसवले आणि तिथे गडबड करायला सुरुवात केली. सर्वात पहिली गडबड 1980च्या दशकामध्ये पंजाब आली. त्याला खाली पलटण 2 वेळा दहशतवादी विरोधी करता पंजाबमध्ये होती. आम्ही गुरुदासपूरमध्ये होतो. सीमावर्तीमध्ये खाली दहशत पाकिस्तानच्या बाजूने यायचे, त्यांना मारण्याचं काम हे आमचं होतं. 1990पर्यंत या दहशतवादी कृत्याचं कब्बड मोडण्यात आलं आणि त्याच्यानंतर आता जो दहशतवाद आहे तो आता वेगळ्या प्रकारचा आहे. आता तिथे अफूगांच्या चरस मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तान पाठवत आहे. ड्रोन्स पाठवत आहे. ड्रोन्स म्हणजे पायलट नसलेली विमानं, त्याच्यामध्ये 15-16 किलो एवढं वजनाचं जे हे आहे ड्रग्ज आहेत ते पाठवले जातात. आणि आज अवस्था अशी झालेली आहे की जे खालिस्तानी दहशतवादी जे करू शकले नाही, जो अफूगांच्या चरसचा दहशतवाद आहे याच्यामध्ये म्हणजे पंजाबमधले जवळजवळ 15 लाखाहून जास्त युवक हे ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत. हे ड्रग्स थांबवायचे कसे, यांना डी-ॲडिक्शन कसं करायचं, हे आपल्या समोर असलेलं मोठं आव्हान आहे. आपण त्याच्याविषयी नंतर थोडं अजून बोलू वेळ असेल तर. दुसरं जी गोष्ट आहे ते म्हणजे काश्मीरमधला दहशतवाद, ज्याचा आणि